नमस्कार पशुपालक बंधूंनो, कुक्कुट पालनामध्ये सर्वात जास्त खर्च हा खाद्यावर होतो। जर आपल्याला हा खर्च कमी करायचा असेल आणि कोंबड्यांची वाढ चांगली हवी असेल तर आपण घरच्या घरी पौष्टिक खाद्य तयार करू शकतो। त्यासाठी लागणारे आवश्यक घटक आपण पाहूयात। 100 किलो खाद्य तयार करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून उत्तम खाद्य तयार करू शकतो। 50% मका किंवा गहू ऊर्जेसाठी, प्रथिनांसाठी 23% सोयाबीन पेंड, फायबरसाठी तांदूळाचा किंवा गव्हाचा कोंडा 15%, 8% शेंगदाणा किंवा सरकी पेंड वसासाठी, 2% मासे किंवा हाडांचा चुरा, तसेच 2% खनिज मिश्रण आणि मीठ। आता आपण कृती जाणून घेऊया। प्रथम मका आणि गहू मध्यम स्वरूपात भरडून घ्या, खूप बारीक पीठ करू नका। आता एका मोठ्या टब मध्ये सोयाबीन पेंड आणि तांदूळाचा किंवा गव्हाचा कोंडा व्यवस्थित मिसळा। त्यानंतर शेंगदाणा किंवा सरकी पेंड त्यात मिसळा। या मिश्रणामध्ये मासे किंवा हाडांचा चुरा, खनिज मिश्रण आणि मीठ टाकून सर्व घटक एकजीव करा। जर तुमच्याकडे अझोला किंवा शेवरीचा पाला उपलब्ध असेल तर तो सुकवून त्यात मिसळल्यास अधिक फायदा होतो। आता खाद्याचे प्रमाण कसे ठरवावे ते आपण पाहूयात। एका मोठ्या कोंबडीला दिवसाला साधारण 100 ते 120 ग्राम खाद्य पुरेसे असते। एका मध्यम कोंबडीला दिवसाला साधारण 80 ते 100 ग्राम खाद्य पुरेसे असते। तसेच लहान पिल्लांना दिवसाला साधारण 30 ते 40 ग्राम खाद्य पुरेसे असते। या खाद्याचे फायदे असे आहेत की कोंबड्यांमध्ये वजन वाढ चांगली होते, कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अंडी देण्याचे प्रमाण वाढते, घरचे खाद्य बाजारातील खाद्यापेक्षा 30 ते 40% स्वस्त पडते आणि या खाद्यातून कोंबड्यांना प्रथिने जास्त मिळतात। तर बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही घरीच खाद्य बनवून आपला खर्च वाचवू शकता। धन्यवाद। अधिक माहितीसाठी KVK अकोला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या।